नमस्कार मंडळी, हर हर महादेव. अँडी बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी अनिरुद्ध निकते, म्हणजेच आपला अँडी बाबा ट्रॅव्हल बीचा फाउंडर. आज व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की थोड्याशा गोष्टी अनसर्टन झालेल्या आहेत. बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत, बरेच भाविकांचे मेसेज येत आहेत की पुढे काय प्रोसेस आहे, काही चेंजेस झाले आहेत का, यावर्षी यात्रा चालू होणार आहे की नाही आहे, किंवा नेपाळमधून पण फोन आले होते की पुढे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे का, किंवा जे नेपाळमध्ये जाऊन अडकलेले लोक आहेत काठमांडूमध्ये, त्यांचे नातेवाईकांचे किंवा मित्रांमध्ये बरेच जणांचे मेसेज आणि फोन येत होते. म्हणून हा एक छोटासा प्रयोजन आहे की थोडीशी मला माझ्यापर्यंत जी इन्फॉर्मेशन आलेली आहे, आमचे जे इंटरनल सोर्सेस आहेत किंवा ज्यांच्यासोबत जे डिस्कशन चालू आहे त्याबद्दल थोडीशी आज माहिती शेअर करायची आहे. छोटासाच व्हिडिओ असणार आहे. दुसरं, बरेच जण फक्त व्हिडिओ पाहत आहेत आणि सबस्क्राईब करत नाही आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन जे व्हिडिओज येतील त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला डायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचल्या जाईल. आणि आपल्या मित्रमंडळी किंवा जे कैलास यात्रेला जाणार आहेत, ज्यांना बुकिंग करायचं आहे यावर्षी किंवा पुढच्या वर्षीसुद्धा, त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचवा. कारण की आपण खूप चांगल्या पद्धतीनं कैलास यात्रा घडवून आणतो लोकांच्या. खूप सॅटिस्फाई रिव्ह्यूज आहेत आपल्या लास्ट बॅचचे. ठीक आहे. तर सध्या आपण एक नेपाळ मार्गे आपण जी काठमांडू मार्गे आपण जी कैलास यात्रा करतो आहोत त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात की प्रोसेस कशी असते, मागच्या वर्षी काय झालं होतं, यावर्षी काय होणार आहे, किंवा आत्तापर्यंत काय अपडेट्स आहेत. तर प्रोसेस सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण अप्लाय करतो परमिटसाठी फक्त पासपोर्ट लागतो. ते घेऊन आपण प्रत्येकाचं यात्रेसाठी आपण ॲप्लिकेशन देतो की आम्हाला हे यात्रेसाठी परमिट द्या. लासामधून हे परमिट इश्यू होतं. त्याच्यानंतर मागच्या वर्षीपर्यंत असं होतं की परमिट आलं की आपण विजासाठी अप्लाय करायचो. यावर्षी थोडीशी प्रोसेस चेंज केलेली आहे. त्यांनी यामध्ये एक रिव्ह्यू नावाची एक सिस्टीम इंट्रोड्यूस केलेली आहे. एकदा परमिट आल्यानंतर प्रत्येक पासपोर्ट हा अपलोड होतो त्यांच्या सिस्टीममध्ये, तो व्हेरीफाय होतो. एकदा व्हेरिफिकेशनचं मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉटमध्ये दाखवतो. माझं स्वतःचं व्हेरिफिकेशन मागच्या बॅचमध्ये जसं आलं होतं त्याचं. विजा हा दिल्लीमधून अप्लाय होतो. आपला एजंट तिथे बसलेला असतो, तो सगळ्यांची विजा अप्लाय करतो. त्याच्यानंतर आपल्याला एक टेंटेटिव्ह डेट कळते की या तारखेपर्यंत विजा आपल्याला मिळू शकेल. हे कधी पॉसिबल आहे, ज्यावेळेस आपलं व्हेरिफिकेशन होतं कम्प्लीट, त्याच वेळेस हे पॉसिबल आहे. एकदा व्हेरिफिकेशन झालं, विजा ज्यावेळेस आपला जातो प्रोसेस व्हायला, त्याच्यानंतर आपण जाण्याची तयारी करतो काठमांडूला. ज्यावेळेस आपल्या हातामध्ये विजा येतो त्याच दिवशी आपण तिकीट इश्यू करतो सगळ्यांसाठी काठमांडूसाठीचे. मग ते वाया गोरखपूर असतील, वाया मुंबई किंवा पुणे, डायरेक्ट काठमांडू असेल, व्हॉटएव्हर जो काही आहे ते आपल्या इंडिव्हिज्युअल याच्यानुसार आपण काठमांडूला पोहोचतो. तिकडून मग आपली पुढची प्रोसेस असते की विजा आपल्या हातात आलेला असतो, पासपोर्ट आपल्या हातामध्ये असतात आणि आपल्याला एंट्री आणि एक्झिटची डेट मिळते. आपलं परमिट असतं हे 20 दिवसासाठी व्हॅलिड असतं दिलेल्या तारखेपासून. ठीक आहे. त्यानुसार आपण नेपाळमध्ये एंट्री करतो. आता नेपाळमध्ये जे एंट्री करत आहेत, यावर्षी प्रोसेस कशी ठेवली आहे त्यांनी की 80च्या वरचे जेवढे काही ग्रुप आहेत त्यांना लवकर प्राधान्य देत आहेत, कारण की तिकडची मॅनपॉवर पण कमी पडते. 40 लोकांसाठी किंवा 30 लोकांसाठी सुद्धा एक गाईड लागतो आणि 100 लोकांसाठी असेल तरीही तिबेटियन एकच गाईड देतात ते. त्याच्यामुळे त्यांनाच ते सोपं जातं की त्यांची मॅनपॉवर कॉस्ट वाचते. त्याच्यामुळे ते काय करतात की 80च्या वरती ग्रुप तुम्ही तयार करा, आम्ही तुम्हाला लवकर परमिट देऊत, किंवा परमिट म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सगळी प्रोसेस तुमची इझी करूयात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर सध्याच्या कंडिशनला 24,000 लोकांचं परमिट इश्यू झालेले आहेत. आजची डेट आहे 29 तारीख, 29 जून. आपली डेट होती किंवा आहे 20 ऑगस्ट. ठीक आहे. तर मग आपलं परमिटचं काय, किंवा बाकीच्या लोकांनी जे परमिटसाठी अप्लाय केलेलं त्यांचं काय. ठीक आहे. जे लोक 15 जूनच्या नंतर ज्यांची डेट होती त्यांना अजून मध्ये जाण्याची परमिशन मिळालेली नाही आहे, किंवा काही काही ग्रुपला मिळालेली पण आहे, त्यांची यात्रा सुरू पण आहे सुरळीत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे.
तर आत्ता आपण जे सांगितलं होतं सगळ्यांना की आपण 10 तारखेपर्यंतच ॲप्लिकेशन घेणार आहोत किंवा बुकिंग करणार आहोत, ते थोडंसं आता लवकर करावं लागणार आहे. ठीक आहे. ते आता 3 तारीख 4 तारीख व्हॉटएव्हर जे काही आहे, जोपर्यंत लोकांचे डॉक्युमेंट्स येतील, त्यांची एक लिस्ट असणार आहे. ती लिस्ट आम्ही लासाला पाठवूयात, तेवढेच लोकांचे परमिट अप्लाय होतील. आणि आता कुणालाही गॅरंटी नाही आहे की आपल्याला परमिट मिळेल, नाही मिळेल, विजा मिळेल तर नाही मिळेल. व्हिसा तर डिपेंड आहे, ऑब्व्हियसली परमिटवर डिपेंड आहे. तर परमिटचं सध्या कुणालाही काहीही क्लॅरिटी नाही आहे की कधी ते कोटा ओपन करणार आहेत, किती जणांसाठी कोटा ओपन होणार आहे. आत्ता जे सध्या आमचं काठमांडूसोबत डिस्कशन चालू आहे, जे ऑपरेटर्स आहेत त्यांना एक एक्स अमाऊंट ऑफ प्रत्येक ऑपरेटरला कोटा दिलेला असणार आहे. त्याच्यामधून प्रत्येकजण अप्लाय करतील. कुणाकडे कमी जास्त बुकिंग्स असतील तर ते इंटरनली ऑपरेटर्स लोक जे आहेत ते सगळं मॅनेज करतील. कैलास यात्रा हे लक्षात घ्या की कैलास यात्रा आहे, डिफिकल्ट यात्रा आहे. इझिली काहीही होत नाही, सगळ्या गोष्टी अनसर्टन असतात. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा पॅनिक होऊ नका. प्रोसेसवर विश्वास ठेवा. आपले पैसे जे कुठल्या कंपनीकडे आहेत सेफ आहेत. आम्ही जास्त ॲडव्हान्स घेत नाहीत. ॲडव्हान्स जोपर्यंत विजा आणि आपली याची प्रोसेस होत नाही परमिटची, तोपर्यंत आम्ही ॲडव्हान्स पण काही कट करत नाहीत. आपला ॲडव्हान्स जोपर्यंत परमिट आणि विजा अप्लाय होत नाही तोपर्यंत आपला ॲडव्हान्स जो आहे तो 100% रिफंडेबल असतो. आम्ही बाकीच्या कंपन्यासारखं नाही आहे की 50,000 घ्या आणि त्याच्यामध्ये बरेचसे पैसे कट करा. नाही, आपले पैसे आपल्याकडेच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. कसं आहे की ज्यावेळेस आम्ही विजासाठी अप्लाय करतो किंवा परमिटसाठी अप्लाय करतो त्याच वेळेस आम्हाला पुढे पैसे भरावे लागतात. त्याच्यामुळे आम्ही तेवढाच ॲडव्हान्स घेतो, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही घेत नाही आहेत. ठीक आहे. जरी पॅनिक व्हायचं कारण नाही आहे. यावर्षी जरी यात्रा झाली नाही तरी पुढच्या वर्षी नक्कीच आपली यात्रा फर्स्ट किंवा सेकंड बॅचमध्येच आपण करणार आहोत. पुढच्या वर्षी 3 बॅचेस टाकणार आहोत आपण. मे जूनमध्ये एखादी असेल, ऑगस्टमध्ये एक असेल आणि सप्टेंबरमध्ये एक असेल. असे 3 बॅच आत्तापासूनच बुकिंग चालू करतोय आपण. रेट बरेच जण म्हणतात की आम्हाला एक्स अमाऊंट बाहेरून डिस्काउंट मिळतोय, यांच्याकडून डिस्काउंट मिळतोय. कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी या लपलेल्या असतात. माझी सर्व्हिस जी आहे मी जगजाहीरपणे यूट्यूबला टाकतोय. त्याच्यामुळे मला माहिती आहे की माझ्या सर्व्हिसला टक्कर देणाऱ्या कंपन्या आहेत, पण त्यांचे चार्जेस माझ्यापेक्षा जास्त आहेत. मी म्हणत नाही आहे की कमीमध्ये यात्रा होत नाही, पण एक लक्षात घ्या की 15 दिवसाचा प्रश्न आहे. 15 दिवसाचे जेवण आहे, 15 दिवसाची कंपनी आहे, 15 दिवसाचा आपल्याला सपोर्ट स्टाफ पण महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. मला आत्ता मी 30 लोकांना घेऊन गेलो होतो. 30 लोकांपैकी एकही असा माणूस किंवा यात्रेकरू किंवा भाविक असं भेटणार नाही की अनिरुद्ध तुम्ही आम्हाला थोडेसे चार्जेस जास्त लावले आणि सर्व्हिसमध्ये इथे कमी पडली. त्याच्यामुळे प्लीज आम्ही बार्गेनिंग करत नाहीत. आपली जी अमाऊंट आहे प्रत्येकाला आम्ही इंडिव्हिज्युअल ग्रुपमध्ये पाठवतो किंवा व्हॉट्सअपला मेसेज करतो किंवा कॉलवर सांगतो. त्याच्यामध्ये आम्ही शक्यतो बार्गेनिंग करत नाहीत. हा, तुमच्याकडे 15-20 लोकांचा ग्रुप आहे तर नक्कीच आपण डेफिनेटली काही ना काही त्याच्यामध्ये ग्रुप डिस्काउंट करू शकतो, कारण की मला तसं पुढून पण मला ग्रुप डिस्काउंट मिळतो. ठीक आहे. पण इंडिव्हिज्युअल असतील तर सॉरी, आम्हाला आमच्या सर्व्हिसवर खूप जास्त विश्वास आहे. आम्ही कुठलीही तुम्ही मोठ्या कंपनीचं नाव घ्या, आम्ही त्यांच्या टक्करला टक्कर देऊत किंवा त्यांच्यापेक्षा निश्चितच चांगली तुम्हाला सर्व्हिस मिळणार, ही माझी स्वतःची गॅरंटी आहे. व्हिडिओज येत आहेत, खूप छान प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला फक्त एवढीच विनंती करतो हात जोडून की बरेच जण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. लोकांपर्यंत माहिती पोहोचेल, त्यांना शेअर करा, मित्रमंडळींना सांगा. असंच गरजेचं नाही आहे की तुम्ही माझ्याकडून बुकिंग केलं असेल तरच तुम्ही मला फोन करा. असे खूप जण आहेत की ते सांगतात की अँडी बाबा तुमचे व्हिडिओज 2 दिवस 4 दिवस लेट बघितले, नाहीतर आम्ही 100% तुमच्याकडून चालू असतो. असं खूप जणांचे कॉल किंवा मेसेजेस येत आहेत. तर तुम्ही काही मदत लागलीस किंवा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असल्यास कधी पण फोन करू शकतात, आवर्जून फोन करू शकतात. माझा नंबर मी कंटिन्युअस स्क्रीनवर फ्लॅश करत आहे. आपलं ऑफिस पुण्यामध्ये आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की माझं ऑफिस कुठे आहे, तर यावेळेस या व्हिडिओपासून मी ॲड्रेस पण टाकायला चालू करेल, ट्रॅव्हल बीचा. त्याच्यामुळे तुम्ही मला कधी पण भेटायचं असेल पुण्यामध्ये येऊन भेटू शकतात. मी इथेच अवेलेबल आहे जुलै 13पर्यंत. जुलै 13ला माझी लेहची टूर चालू होती आहे. त्याच्यानंतर आपण लेहचे व्हिडिओजसुद्धा शूट करणार आहोत.
नमस्कार मंडळी, असंच प्रेम असू द्या. हर हर महादेव.